बाळांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये ट, ठ, ड, ढ, न या व्यंजनांची ओळख करून घेतली. आज आपल्याला त, थ, द, ध, न या व्यंजनांची ओळख करून घ्यायची आहे. पण व्यंजन कशाला म्हणतो तरी आपण? ज्या अक्षरांचा आवाज काढते वेळेस आपली जीभ तोंडातल्या कुठल्या तरी भागाला स्पर्श करते त्यांना काय म्हणतो आपण? व्यंजन. मग ह्या व्यंजनांचा आवाज काढते वेळेस आपली जीभ तोंडातल्या कुठल्या भागाला स्पर्श करते ते आज आपल्याला पाहायचे. इकडं पहा बाळांनो आणि माझ्या पाठीमागं म्हणा. त, थ, द, ध, न. कुठल्या भागाला स्पर्श केल्यासारखं वाटतंय? दाताला. बघा इथं हे दात आहेत ना, दाताच्या पाठीमागं बरोबर आहे. इथल्याच भागाला स्पर्श करून कोणत्या व्यंजनांचा आवाज निघतो? या त, थ, द, ध, न या व्यंजनांचा आवाज निघतो. हा, ह्या साहित्यामध्ये पहा बाळांनो, बघा त, थ, द, ध, न ह्या व्यंजनांच्या का इथून अशी रेष आहे आणि इथं दाखवलेली आहे. इथं कोणता भाग आहे? दाताचा भाग आहे. दाताच्या या भागाला आपली जीभ स्पर्श करून कोणत्या व्यंजनांचा आवाज निघतो? मग या त, द, ध, न या व्यंजनांचा आवाज निघतो. आणखी एकदा हे व्यंजन म्हणून पहा बाळांनो. त, थ, द, ध, न ह्या व्यंजनाचा हे शेवटचं व्यंजन आहे. ह्या व्यंजनाचा आवाज इतर व्यंजनासारखा निघतो का रे? नाही निघत. ह्या व्यंजनाचा आवाज कुठून निघाल्यासारखा वाटतो? अरे दाताच्या पाठीमागून. तिथं तर स्पर्श करते जीभ, पण आवाज तोंडातून पण निघाल्यासारखा वाटतो आणि नाकातून पण निघाल्यासारखा वाटतो. म्हणून या अक्षराला काय म्हणायचं? अनुनासिक. काय म्हणतात बाळांनो? अनुनासिक. आता ह्यांची ओळख आहे ना तुम्हाला? ह्या बिंदूला काय म्हणतात रे? अनुस्वार. ह्या अनुस्वारचा स्वतःचा आवाज असतो का रे बाळांनो? नाही. ह्या अनुस्वारचा आवाज कशावर अवलंबून असतो? या अनुस्वारच्या पुढे जे अक्षर आलेले असते त्या अक्षरावर या अनुस्वारचा आवाज अवलंबून असते. जर या अनुस्वारच्या पुढे या वर्गातील अक्षर येत असेल तर या अनुस्वारचा आवाज कसा होतो? न. आणि ह्या अनुस्वारच्या पुढे जर क वर्गातील अक्षर असेल तर त्या अनुस्वारचा आवाज कसा होईल रे? ङ. कसा होईल? अंग. कसा होईल? अंग. हे असं. समजलंय? आता हे शब्द वाचा बाळांनो. ह्या शब्दामध्ये अनुस्वार कुठे दिलेला आहे? न वर. आणि ह्या अनुस्वारच्या नंतर कोणता अक्षर आहे? त. त या वर्गातील आहे ना, मग ह्या अनुस्वारचा आवाज कसा होईल रे? न. मग वाचायचं कसं? अनंत. आणखी एक लक्ष दिलात का बाळांनो? ह्या न चा वापर आपण अक्षर म्हणून पण करतो आणि अनुस्वारचा आवाज काढण्यासाठी सुद्धा होतो. आता इथं अनुस्वारचा आवाज काढण्यासाठी पण झालाय आणि त्याचप्रमाणे अक्षर म्हणून पण झालेला आहे. आता आणखी एक पहा. हे शब्द वाचा. धन. मग इथं न चा प्रत्यक्ष वापर केलेला आहे. आता हा एक शब्द वाचा बरं. यामध्ये पण न चा वापर केलेला आहे. आता हा शब्द वाचा बाळांनो. अनुस्वार कशावर आहे? आणि ब च्या नंतर कोणतं अक्षर आहे? द ह्या गटातील आहे. मग ह्या अनुस्वारचा आवाज काय होईल? न. समजलं? आता हा शब्द वाचा. अनुस्वार कुठे आहे रे? फावर. नंतरचं अक्षर कोणतं आहे? द ह्या गटातील आहे. मग ह्या अनुस्वारचा आवाज कसा होईल? न. समजलंय? आता पहा हे वाक्य वाचा. एकदाच म्हणा आता.
तिरंगी झेंडा सुंदर आहे. आता ह्या शब्दामध्ये अनुस्वार कुठं आलेला आहे? र वर. रच्या नंतर कोणतं अक्षर आहे? ग ह्या वर्गातील आहे का रे? ग कोणत्या वर्गातील आहे? क वर्गातील आहे. मग ह्या अनुस्वारचा आवाज कसा होईल? अंग. पण तिरंगी. समजलं? इथं आता हा शब्द वाचा बाळांनो. काय आहे? झेंडा. अनुस्वार कुठं आलेला आहे? मग त्या अनुस्वारच्या नंतर कोणतं अक्षर आहे? द या वर्गातील आहे का रे? मग ह्या अनुस्वारचा आवाज कसा होईल? न. न कुठं होतंय ह्या न चा आवाज? बघा, हे न म्हणते वेळेस आपल्या जिभेचा स्पर्श कुठं होतोय? मूर्धेच्या जागी. न आहे ना, काल शिकलोत ना आपण. झेंडा काय होतो? इथं अनुस्वार कुठं आलेला आहे? स च्या नंतर कोणतं अक्षर आहे? द. द ह्या वर्गातील आहे का? मग ह्या अनुस्वारचा आवाज काय होईल? न. मग वाचा, मग कसं होईल? आ हे. समजलं? अनुस्वारचा आवाज केव्हा कसा काढायचा ते. आता बाळांनो तुम्ही काय करायचं? 2 लाईनची वही काढायची. 2 लाईनच्या वहीमध्ये हे सर्व छान लिहून घ्यायचं. लिहिता येईल ना बाळांनो? लिहा.